सासूचं डोकं भिंतीवर आपटून संपवलं, मृतदेह गोणीत भरून सून घरातून फरार. जालन्यात सुनेकडून सासूची हत्या, मृतदेह पोत्यात भरून सून फरार. जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर आलं आहे. भिंतीवर सासूचं डोकं आपटून सुनेने सासूची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील धक्कादायक घटना घडली आहे. सविता शिंगारे, वय वर्ष 45 असं मयत महिलेचं नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल झाले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी जालना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिंगारे हिच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे. 2 महिला एकत्रित राहत होत्या. सून आणि सासू असं त्यांचं नातं आहे. त्यांचा मुलगा कामासाठी बाहेर जातो. त्या ठिकाणी घरी सुनेने सासूची हत्या केली आहे. सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीमध्ये भरला. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुनेचे प्रयत्न असताना त्या घरमालकाने ही घटना पाहिली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देण्यात आलेला आहे. आरोपी फरार झाली होती. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. प्रथमदर्शनी डोक्यावरती मार दिसून येत आहे. भिंतीवरती डोकं आपटून मारल्याचं दिसून येत आहे. आरोपीचा तपास सुरू आहे. मयत आहे त्यांचं नाव आहे सविता शिंगारे आणि सुनेचे नाव आहे प्रतीक्षा शिंगारे. घरी कॅमेरे आहेत, त्यांचा तपास केला जाईल. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे अशी माहिती देखील अप्पर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणे यांनी दिली आहे. संशयित आरोपी असलेल्या सुनीला परभणी पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला जालना पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. दरम्यान सासूची हत्या करण्यामागे सुनेचा काय हेतू होता हे चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 जालना.